तर ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय आमचा विशेष कार्यक्रम नशेचा बाजार। आपण चर्चा करतोय मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, त्याच सोबत मुंबई आता क्राइम कॅपिटलच नाही तर ड्रग्स कॅपिटल देखील बनायला चालली आहे। कारण मुंबईमध्ये जवळपास गेल्या 2 वर्षात पाहिलं तर 20,000च्या आसपास या केसेस फक्त अंमली पदार्थांच्या झाल्यात। मुंबईला दर दिवशी काही किंवा असं म्हणा दर महिना एक नवीन ड्रग मार्केटमध्ये येतं। आता मुंबईला धोका आहे तो एन बॉम्ब नावाच्या या वेगळ्या ड्रग पासून। मुंबई, गोवा, बंगळुरू या शहरांना एनबॉम्बचा धोका वाढत चाललाय। एनबॉम्ब हे एका ड्रग्सचं नाव आहे। 2003 साली जर्मनीत सर्वात प्रथम एनबॉम्ब तयार करण्यात आलं। एनबॉम्बने 5 वर्षांपूर्वी मुंबईत प्रवेश केला। एनबॉम्बनं एमडी किंवा एलएचडी सारख्या ड्रग्जनाही मागे टाकलंय। सध्या ड्रग्सचं व्यसन असलेल्यांची पहिली पसंती ही एनबॉम्बला मिळताना दिसतेय। एनबॉम्ब पार्टी ड्रग्ज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलएचडी पेक्षा स्वस्त आहे। एनबॉम्ब क्रिस्टल स्वरूपात मिळतं। एनबॉम्बचा एक थेंब ब्लॉटिंग पेपरवर टाकून तो विकला जातो। एनबॉम्ब एक नया ड्रग आया है और ये एलएसडी को रिप्लेस करने की कोशिश किया जा रहा है ड्रग ट्रैफिकर के थ्रू। और ये भी पार्टी ड्रग है और नया है। इसकी कहीं डिस्कवरी और लेटेस्ट भी है, 2003 में ही इसकी डिस्कवरी हुई थी। एनबॉम्बचा एक थेंब ब्लॉटिंग पेपरवर टाकला जातो। कागदाचा तुकडा फोल्ड करून तो जिभेखाली ठेवला जातो की नशा करणाऱ्यांचं काम होतं। पकडलं गेलंच तर कागद गिळूनही टाकता येतो। त्यामुळे या ड्रग्सचं सेवन केलंय हे कळतच नाही। ब्लॉटिंग पेपर्स ही हमने सीज किए हैं। तो एज ऑफ नाउ जो हम कहेंगे ट्रेंड जो है वो ब्लॉटिंग पेपर का ही होगा और लिक्विड फॉर्म में इसको ट्रांसपोर्ट करते होंगे। तो वो ब्लैंक ही रहता है, वो एट द इंस्टेंट ही डालते हैं, उसमें एक ड्रॉप डाल दिया और उसको एक एज अ डोज एक सेल कर दिया। हे ड्रग्स शरीरासाठी अत्यंत घातक आहे। त्यामुळे या एनबॉम्बला आळा घालणं अत्यंत गरजेचं आहे। विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई। तर तुम्ही पाहिलं तर मुंबईमध्ये एका नवीन ड्रग्स पासून धोका आहे तो म्हणजे एन बॉम्ब। आणि आपल्यासोबत सिद्धार्थ जाधव देखील उपस्थित आहे फोन लाईन वरून। सिद्धार्थ अभिनेता आहे। सिद्धार्थ, तू नशामुक्ती जे अभियान आहे महाराष्ट्र सरकारचं त्याचा ब्रँड अँबॅसेडर देखील आहेस। मात्र एक प्रश्न विचारायचा आहे की जे उपक्रम राबवले जातात सध्या महाराष्ट्र सरकारकडून हे उपक्रम पुरेसे आहेत? कारण आपण पाहतोय तर मुंबई ही आता क्राईम कॅपिटल नाही, आर्थिक कॅपिटल नाही तर ड्रग्स कॅपिटल देखील बनत चालली। नाही सामाजिक सांगायचं आमचे उपक्रम राबवतो। आता कुठे ह्या उपक्रमाला एक ब्रँडिंग आहे किंवा संबंधित चेहरा कलाकार म्हणून आपण त्याला एक ब्रँडिंग सुरू राजकुमार बरोबर आहे की आम्ही बऱ्याचशा गोष्टी तयार करतो। आम्ही महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्राचे कॉलेज केसेस आहेत ते यूथ आहे आणि फक्त मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद अशा सिटीमध्ये का इंटिरियर महाराष्ट्रात जाऊन या गोष्टी काय काय करता येईल त्याची दृष्टीने बऱ्याचशा गोष्टी आपण तो उपक्रम राबवला जातो। आता हळूहळू त्या गोष्टी बाहेर येतील, पण मला एकच गोष्ट सांगायची, किती उपक्रम राबवले, किती या गोष्टी केल्या, त्यांची मानसिकता आहे त्याच्या तरुणाईची ती बदलणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यावर काम करणं आमची सुरू आहे। कारण बरोबर सिद्धार्थ, मानसिकता बदलणं जे आहे ते सगळ्यात गरजेचं आहे। मला डॉक्टर बोरांना हाच प्रश्न विचारायचा आहे। डॉक्टर बोला की या तुम्ही तरुणाईची मानसिकता कशी बदलणार? तुम्ही या तरुणाईला जे आहे ते समजवणार कसं की ड्रग्सच्या सेवनामुळे त्यांचं आयुष्य जे आहे ते धोक्यात येत आहे आणि एक त्यांचं उमेदीचं वय जे आहे ते या ड्रग्सच्या सेवनामध्ये बर्बाद होत आहे?
तरुणांचा 13 ते 20 हे वयोगट असं असतं की ह्याच्यामध्ये तरुण मुलं नवीन गोष्टी आजमावण्याचा प्रयत्न करत असतात आणि जे रेप्लिका करायचा प्रयत्न करत असतात. समोरच्यानी केलं तर ते मी पण केलं पाहिजे असा तो प्रयोगच त्यांना घातक ठरतो. म्हणजे आता समजा जो मी एन बॉम्बचा जर विषय घेतला तर हा काय प्रकार आहे, ही क्युरिओसिटी जी आहे ही त्यांना त्या दिशेला घेऊन जात असते. इतरांनी केलेलं असेल आणि त्यांनी त्याच्यातला जो आनंद सांगितलेला असतो तो जर का त्यांनी परत अनुभवायचा पाहिला तर एकदा त्या विळख्यात गेल्यावर परत रिव्हर्स येता येत नाही. याच्याबाबत प्रचंड प्रमाणात जनजागृती करणं गरजेचं आहे आणि 1 to 1 त्यांचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मला असं वाटतं की शिक्षकांचा आणि सोशल वर्कर्सचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांचा फार मोठा रोल असणार आहे. तुमच्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा या पद्धतीने खूप जास्त प्रमाणामध्ये जर ह्याची माहिती दिली गेली, त्याचा भयानकता जर सांगण्यात आली तर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. कॉलेजेसमधून सुद्धा NSS सारखे ग्रुप्स आहेत किंवा इतर सोशल ॲक्टिव्हिटीज करणाऱ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, NGOज आहेत, विद्यार्थी संघटना आहेत. त्यांनी याबाबत जागरूक राहून कटाक्षाने ह्या गोष्टीपासून एखादा व्यक्ती जर बाजूला जात असेल, त्याच्या बिहेवियरमध्ये काही चेंज वाटत असेल, त्याच्या एकूण राहणीमानामध्ये जर काही चेंज वाटत असेल तर आवर्जून त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला दूर करायला लागणार आहे आणि सगळ्यांनी याबाबत अत्यंत जागरूकपणे याला थांबवलं पाहिजे. पण डॉक्टर बोरा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा नशेचा बाजार जो आहे तो फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही. हा नशेचा बाजार जो आहे तो महत्त्वाच्या सगळ्या शहरांमध्ये देशात आहे. हा आंतरराष्ट्रीय लेवलवरती कित्येक लाख कोटींचा बाजार आहे. अशा पद्धतीमध्ये जर भारत सरकारकडून काही अपेक्षा असेल तर काय करणं गरजेचं आहे लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजनी, जेणेकरून मुंबईमध्ये किंवा देशामध्ये ह्याला कुठेतरी आपल्याला आळा घालता येईल, हे प्रमाण जे आहे हे कमी करता येईल? आत्ता जी स्ट्रक्चर अवेलेबल आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, FDA असेल, इतर जे प्रशासन आहेत याच्यावर काम करणारी, ह्या सगळ्या सिस्टीम्स आत्ता अवेलेबल आहेत. फक्त त्यांनी सक्षमरित्या काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे ह्या सगळ्या सिस्टीम्स अवेलेबल आहेत. आपल्याकडे NGOज आहेत याच्यावर काम करणाऱ्या, परंतु सगळ्या NGOज तितक्या तन्मयतेने याच्यामध्ये उतरताना दिसत नाहीत. प्रत्येक ठिकाणी आपण जर बघितलं, अगदी साध्या लोकल गणेशोत्सव मंडळ जरी आपण म्हटलं तरी ते व्यसनाधीनतेविषयी कार्यक्रम घेतात, परंतु त्याचा स्ट्रक्चर फक्त तेवढ्या पुरता मर्यादित राहतो आणि पुढे त्याचा फॉलोअप राहत नाही. काही NGOज आहेत पुण्यामध्ये मुक्तांगण सारख्या. आता मगाशी मी म्हटलं की जनजागृतीच्या माध्यमातून जेव्हा हे तरुण मुलं आयडेंटिफाय केले जातील तेव्हा त्यांना मुक्तांगण सारख्या संस्थेमध्ये किंवा इतरही अनेक NGOज पुण्यासारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी कार्यरत आहेत की ज्यांना रिहॅबिलिटेट करता येतं, अशांना त्या नशेच्या माध्यमातून बाहेर काढता येतं. सेकंडली, अनेक सायकेट्रिस्ट आहेत की ज्यांनी आता हा मोटिव्ह घेतलेला आहे आणि त्यांनी पर्टिक्युलरली व्यसनहीनता या विषयावर काम करायला सुरुवात केलेली आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने असेल, पोलीस डिपार्टमेंटनी असेल, सायकेट्रिस्ट जे काय आहेत त्यांच्या मदतीने यांच्या ज्या काही बिहेवियर आहेत त्यांच्या चेंज करण्याच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारचे कार्यक्रम याच्या पुढच्या भविष्यामध्ये आखता येतील याच्यावर नक्कीच विचार करायला पाहिजे. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रीय दृष्टीने जर का आता आपण पाहिलं की नशेच्या माध्यमातून केमिकल्स म्हणजे शास्त्र जर त्यांनी पकडलेलं आहे तर त्याला थांबवण्यासाठी सुद्धा शास्त्राचा उपयोग केला गेला पाहिजे, वैद्यकीय शास्त्राचा उपयोग केला गेला पाहिजे. म्हणजे त्यांनी जे केमिकल युक्त जे ड्रग्ज आणलेली आहेत त्याला थांबवायला आपल्याला तीच तोड जी आहे ती काढावी लागेल. धन्यवाद डॉक्टर बोरा, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. तर नशेचा बाजार हा मुंबईमध्येच नाही तर हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती पसरलेला बाजार आहे. कित्येक लाख कोटींची उलाढाल या बाजारामध्ये आहे. जास्त पैसा पटकन मिळतो म्हणून हे ड्रग ट्रॅफिकर्स तयार होतात. तर एकदा आपण ट्राय करू असं म्हणता म्हणता काही मुलं जे आहेत, युवा पिढी जी आहे ही व्यसनाधीनतेच्या आजाराला बळी पडते आणि ह्याला बळी पडल्यामुळे महत्त्वाची उमेदीची वर्ष जी आहेत ती या व्यसनाधीनतेमुळे मुलांची देखील वाया जात आहेत. तर नशेचा बाजार हा महत्त्वाचा कार्यक्रम आम्ही तुम्हाला दाखवला. या ठिकाणी इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.